हाय हॅलो नमस्कार। मी काजल तुम्हा सगळ्यांचं परत एकदा आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करते। तर खूप दिवसानंतर आपला या चॅनलवरती व्हिडिओ येतोय। बऱ्याच जणांच्या कमेंट होत्या, तर त्या कमेंटलाच आपण आज त्या कमेंटवरतीच मी हा व्हिडिओ छोटासा बनवलेला आहे। तर अगदी सविस्तर लाईव्ह प्रूफ मी तुम्हाला सगळं दाखवणार आहे। पण त्याच्या आधी मी तुम्हाला जो टायटल ची थंबनेल बघून तुम्ही इथं आलाय त्याविषयी मी तुम्हाला थोडंसं सांगते। तर यूट्यूबने बघा एक नवीन फीचर चालू केलं। आता त्याला बरेच दिवस झाले असतील, पण बऱ्याच जणांना माहित नाही किंवा मला बऱ्याच जण असं विचारतात की स्क्रीनवरती तुमच्या हे जे दिसते तर ते कसं काय दिसतं, आम्हाला कसं लावता येत नाही, आम्ही कसं लावू शकतो किंवा त्याने काय फायदा होतो, अशा बऱ्याच साऱ्या कमेंट येतात। तर जे स्क्रीनवरती बघा शॉर्ट व्हिडिओवरती दिसतं अफिलिएट किंवा म्हणून येतं आणि जे काही प्रोडक्ट आपण टॅग केले तर त्या प्रोडक्टचं छोटंसं चित्र तिथं आपल्या स्क्रीनवरती दिसतं। ते बघून लोक त्याच्यावरती क्लिक करतात आणि त्यांना आवडलं तर ते ऑर्डर करतात। तर हा एक नवीन फीचर आहे यूट्यूब शॉपिंग ॲप म्हणून, तुम्ही बघितला असेलच किंवा याची जाहिरातही बघितली असेल। खूप जणांना माहीत असेल पण भरपूर जणांना माहीत नाहीये। बरेच दिवस झाले याच्यावरती मला व्हिडिओ बनवायचा होता, खूप कमेंट येत होत्या आणि फायनली आज मी तो बनवते। तर त्याच्यामध्ये कसं असतं बघा, पहिल्यांदा आपल्याला प्रोडक्ट टॅग करावं लागतं। आता प्रश्न आहे की ज्यांचं चॅनल मॉनिटाईज झालंय फक्त तेच टॅग करू शकतात की जे नॉर्मल नवीन चॅनल ओपन केलाय ते पण टॅग करू शकतात। तर ज्यांचं चॅनल मॉनिटाईज आहे ना तर तेच टॅग करू शकतात, कारण त्यातून अर्निंग होतं। आणि जर तुमचं चॅनल मॉनिटाईज नसेल, मॉनिटाईजच नाही तर तुम्हाला डॉलर दिसणारही नाहीये किंवा मग त्याचा काहीच फायदाही होणार नाही। त्याच्यामुळे चॅनल मॉनिटाईज पाहिजे, त्याच्यानंतरच तुम्हाला याचा फायदा होईल। तर मी स्वतः किती पैसे कमवलेत याच्यातून, मी जास्त करत नाही, तुम्हाला माहीतच आहे मी विशलिंग थ्रू जास्त करते, मिशोचं वगैरे जास्त करते, त्याच्यामुळे मला त्याचं वेगळं पेमेंट येतं विशलिंगचं। त्यामुळे मी यूट्यूब शॉपिंगमध्ये जास्त पडले नव्हते, पण मागच्या महिन्यापासून मी काही 2-4च प्रोडक्ट टॅग केले तर त्याचं मला खूप म्हणण्यापेक्षा खूप चांगलं जास्ती पेमेंट आलं होतं। तर मग त्यानंतर आता मी ठरवलंय की तुम्हाला सुद्धा सांगायचं आणि मी स्वतः सुद्धा कंटिन्यू करणार आहे। ज्याच्यातून जास्त फायदा होतोय, ज्याच्यातून आपल्याला जास्त इन्कम आहे तर सगळेजण तिकडेच जातात। तसंच हे सुद्धा आहे, मला विशलिंगपेक्षा जास्त याच्यातून फायदा आहे असं वाटतं। अगदी 3-4च प्रोडक्ट मी टॅग केले होते तरी सुद्धा मला खूप जास्त पेमेंट आलं होतं। तर चला मी तुम्हाला दाखवते की मला पेमेंट किती आलं होतं आणि प्रोडक्ट टॅग कसं करायचं, अर्निंग कशी होते हे सविस्तर सांगते। पहिली गोष्ट, तुम्हाला तुमचा चॅनल मॉनिटाईज पाहिजे तरच तुम्ही प्रोडक्ट टॅग करू शकता। आणि याच्यावरती फक्त आपण मिंत्रा किंवा फ्लिपकार्ट हे 2-3च ॲपचे प्रोडक्ट टॅग करू शकतो। याच्यावरती मिशो वगैरे ह्याचं प्रोडक्ट आपण टॅग करू शकत नाही, त्याला मिशोला ते अलाउच करत नाही। बरेच जण मिशो थ्रूच शॉपिंग करतात पण मिशो तिथे चालत नाही, त्याच्यामुळे एक तर मला फ्लिपकार्ट मिंत्रा इकडूनच शॉपिंग करावी लागेल, शॉप्सी वगैरे, तर ह्या साईडवरून शॉपिंग करावी लागेल, ते प्रोडक्ट दाखवावं लागेल आणि मग ते तुम्हाला तिथं टॅग करावं लागेल आणि लोक जसं बाय करतील। आता याच्यामध्येही दुसरी एक बाजू आहे जी बऱ्याच जणांना माहीतच नाही। आता जर तू समजा 50 ऑर्डर केल्या आणि 50 ऑर्डर तुमच्या यूट्यूब शॉपिंगमधून लोकांनी 50 जणांनी ऑर्डर केलं, पण त्यातल्या समजा 25 जणाला ते नाही वस्तू आवडली आणि ते रिटर्न केली, तर आपला जो काही इन्कम झालेली असते, जे आपल्याला डॉलर आलेले असतात अर्निंग, तर त्यातलं अर्ध किंवा मग जेवढं तेवढ्या ऑर्डरचं आपल्याला कमिशन भेटलेलं होतं तर ते सगळं तिथं जातं, म्हणजे अर्ध्याचा अर्धा। आता समजा तुम्हाला म्हणजे आपल्याला समजा आता 50 ऑर्डरचे $100 भेटलेत, समजा $100 भेटले, त्यातल्या 25 ऑर्डर तुमच्या रिटर्न गेल्या, तर त्यातून मग अर्ध डायरेक्टच मायनस होतं, म्हणजे डायरेक्ट आपले $50 कट होतील, म्हणजे मग $50च आपल्याला पेमेंट येईल। आता याच्यातूनही रिटर्न समोरचा करू शकतो, आवडलं तर ठेवू शकतो। आता प्रत्येकाचं ते किती रिटर्न करतायत, किती जण ठेवून घेतायत त्याच्यावरती आपल्याला किती पैसे भेटणार तर ते डिपेंड असतं। त्यामुळे मी तुम्हाला हा मुद्दा क्लिअर केला। नंतर असं नको वाटायला की $100 आले होते, ज्यावेळेस पगार आला त्यावेळेस ते $50 कुठे गेले असं नको वाटायला, त्याच्यामुळे हे सुद्धा मी मुद्दा आहे ना तो एकदम क्लिअर केलेला आहे। तर चला आता यूट्यूब व्हिडिओमध्ये आपण प्रोडक्ट टॅग कसं करायचं आणि अर्निंग कुठं होते, किती होते, कसं दिसतं, तर ते सगळं मी तुम्हाला सविस्तर दाखवते। तर तुम्हाला स्क्रीनवरती जे सगळं व्यवस्थित दिसणार आहे, तर बघू शकता तुम्हाला बाजूलाच माझी स्क्रीन दिसते, ज्याच्यामुळे तुम्हाला समजेल प्रॉपर मी काय काय दाखवते। तर चला सगळ्यात पहिला आपण ओपन करूया आपलं YT स्टुडिओ। तर इथे मी माझा जो काही YT स्टुडिओ आहे ना तर ते ओपन केलेला आहे।
बघू शकता इथं आपले जे किती व्ह्यूज वगैरे आले हे सगळं इथं दाखवतं. ठीक आहे, तर इथे अनालिटिक्समध्ये जायचं आहे. अनालिटिक्समध्ये गेलं की इथे बघा आता रेव्हेन्यूचं ऑप्शन आहे. ठीक आहे, त्याच्यावरती क्लिक करायचं आहे. इथं क्लिक केल्यानंतर टोटल डॉलर किती आहेत बघा हे दाखवतं. त्याच्यानंतर व्हिडिओच्या थ्रू आपल्याला किती डॉलर आलेत, शॉर्ट व्हिडिओच्या थ्रू किती डॉलर आलेत. त्याचनंतर इथे बघा अफिलिएट प्रोग्राम म्हणून एक आहे, तर तो नवीन यूट्यूबने चालू केला आहे काही दिवसांपूर्वीच. तर तुम्हाला इथं दिसत असेल मला किती आलेत. तर मला टोटल हे आता मी जे दाखवते ना तर ते माझं 3 सप्टेंबर पर्यंत आहे. 7 ऑगस्ट पासून म्हणजे एक 25-27 दिवसांचं एवढं माझा अर्निंग आहे. मी कोणतेही म्हणजे ट्रॅक करतच नाही जास्तीत जास्त. खूप कमी व्हिडिओवरती मी प्रोडक्ट टॅग करते आणि त्याच्या थ्रूच मला एवढी इन्कम झालेली आहे. तर त्यानंतर बघू शकता मी टोटल किती गेले बघा. आता नवीनच फीचर आहे, जास्त दिवस झालेले नाही आहेत. तर तुम्हाला मी टोटल सेल्स दाखवते किती आहेत. 7 ऑगस्ट पासून 3 सप्टेंबर पर्यंत जवळजवळ $888 एवढं सेल झालेलं आहे. त्यानंतर ऑर्डर किती आल्या बघा, 200 लोकांनी ऑर्डर केलं होतं प्रोडक्ट. जवळजवळ 11,000 11,500 लोकांनी प्रोडक्ट वरती क्लिक सुद्धा केलेलं होतं. ठीक आहे, आता बघा इथे जर आपल्याला समजा किती रिटर्न गेले, किती रिटर्न आहेत हे सुद्धा दाखवतात. तर ह्या ड्रेसवरती मला 52 ऑर्डर केल्या होत्या, तर मला याचे $23 भेटलेले आहे. ठीक आहे, जो मी तर ड्रेसचा व्हिडिओ टाकला होता त्याच्यामध्ये. आता हे सगळं इथं सविस्तर दाखवतंय, पण आता प्रोडक्ट टॅग कसं करायचं हे आपल्याला कळत नाही. तर चला मी तुम्हाला प्रोडक्ट टॅग कसं करायचं ते सांगते. होम पेजवरती येऊया, इथं कंटेंटवरती क्लिक करायचं. लॉंग व्हिडिओवरती टॅग करू शकतो, शॉर्ट व्हिडिओवरती सुद्धा टॅग करू शकतो. तर आता माझा हा शॉर्ट व्हिडिओ आहे जो की मी आत्ताच अपलोड करणार आहे. तर ह्याच्या ना प्लसच्या जो काही पेन्सिलचं बटन आहे त्याच्यावरती आपण क्लिक करूया. त्याच्यावरती क्लिक केल्यानंतर बघा आता मी इथं टायमर लावून ठेवलेला आहे 4 वाजताचा. तर इथं ना प्रोडक्ट्स पेड प्रमोशन वगैरे लिहिलेलं आहे ब्रँड, त्याच्यावरती आपण क्लिक करूया. इथं क्लिक केल्यानंतर बघू शकता इथं टॅग्ड प्रोडक्टमध्ये आलेलं आहे. तर आता मी आधीच टॅग केले म्हणून इथं आले. तर आता मी डिलीट करते जे मी टॅग केलं होतं ते. तुम्हाला असं दाखवेल टॅग प्रोडक्ट म्हणून. आता आधी मी केलं होतं त्याच्यामुळे मला तसं दाखवलं. तर आता इथं टॅग प्रोडक्टवरती आपल्याला क्लिक करायचं आहे. टॅग प्रोडक्टवरती क्लिक केल्यानंतर ना इथे बघा शॉप्समध्ये पण दाखवतं. मिंत्रा किंवा फ्लिपकार्ट किंवा ऑल सेलर्स पण तुम्ही घेऊ शकता. ऑल सेलर्स जास्तीत जास्त मिंत्रा आणि फ्लिपकार्ट हे 2च ॲप इथं चालतात. शॉप्सी सुद्धा चालतं बऱ्यापैकी. आता मी इथं अप्लाय करते. ठीक आहे, तर आता इथं सर्च करायचं तुम्हाला कोणतं प्रोडक्ट टॅग करायचं आहे तर ते. तर मला या व्हिडिओमध्ये मी मशरूम एडी पावडरविषयी सांगितले, त्याच्यामुळे तीच पावडर आता मला इथं तोच डबा जो आहे ना तो टॅग करायचा आहे. तर आता मी इथं टॅग नाव सर्च करते. बघा मशरूम एडी पावडर. तर आता मी इथं सर्च करते. सर्च केल्यानंतर बघा भरपूर सारे इथं प्रोडक्ट येतात. तुम्हाला तेच प्रोडक्ट इथं टॅग करायचं आहे जे तुम्ही दाखवलंय व्हिडिओमध्ये. नाहीतर व्हिडिओमध्ये काहीतरी भलतंच दाखवले, टॅग भलतंच केले तर अशाने कोणीच तुमचं प्रोडक्ट घेणार नाही आणि मग ऑर्डरही जाणार नाही. तर हा जो वरचा डा आहे तोच मी यूज केलेला डब्बा आहे जो की मी आता टॅग करणार आहे. टॅग केल्यानंतर बघू शकता 5% मला कमिशन भेटले. आता प्रत्येक प्रोडक्टवरती तर कमिशन वेगवेगळं असतं. काही प्रोडक्टवरती 20% सुद्धा कमिशन असतं, काही 25% असतं, काही तर 35 सुद्धा देतात कधी ज्यावेळेस सेल वगैरे चालू असतो तेव्हा. तर आता इथं फक्त 5% भेटलेला आहे, पण ठीक आहे. तर आता आपण डन करूया. डन केल्यानंतर बघू शकता इथं आलेला आहे टॅग प्रोडक्टमध्ये मशरूम एडी पावडर म्हणून जे. तर आता आपण बॅकला घेऊया. आता एकच प्रोडक्ट टॅग करू शकतो असं अजिबात नाही. याच्या 1 2 3 4 आपण जेवढी पाहिजे तेवढी प्रोडक्ट इथं टॅग करू शकतो. एक लिस्ट तयार होते, जी लिस्ट आपल्या सबस्क्रायबरना जे व्हिडिओ वॉच करतात त्यांना दिसणार आहे. तर आता पूर्ण इथं बघा मी इथं प्रोडक्ट टॅग केलेला आहे आणि अशाच प्रकारे तुम्हाला हे प्रोडक्ट टॅग करायचं आहे. तर आता मी इथं वरती सेव्हच्या बटनावरती क्लिक करून सेव्ह करते. तर आता मी हे सेव्ह केलेलं. आता सेव्ह केल्यानंतर ज्यावेळेस पण समोरचा आपला व्हिडिओ बघेल का नाही तर त्यावेळेस त्याला तिथं कोपऱ्यामध्ये दिसणार आहे, जे मी आता ह्या व्हिडिओवरती तुम्हाला दाखवते की ते कसं दिसणार आहे तसं. तर तुम्हाला एक गोष्ट सांगायची राहिली की मी किती कमवलंय. तर तुम्ही जर स्क्रीनवरती साईडला बघू शकता माझं मी आत्ता साधारणतः 7 ऑगस्ट पासून 3 सप्टेंबर पर्यंत मला
$63 आले होते. त्याच्यामधून बघा आता पेंडिंग कमिशनमध्ये बघा $94 जर आले तर त्याच्यातले माझे रिटर्न प्रोडक्ट म्हणजे बऱ्याच जणांनी रिटर्न केले $31 जोपर्यंत जवळजवळ माझे त्यातून मायनस झालेले आहेत आणि $31 मायनस होऊन मग माझे ते $63 इथं शिल्लक राहिले. म्हणजे जर मला पूर्ण $94 आले असते तर जवळजवळ 8,000च्या आसपास मला पेमेंट आलं असतं, 7.5, 8 किंवा 9 पर्यंत. तर पण आता माझ्या ह्याच्यातून बऱ्याच जणांनी रिटर्न केलं त्याच्यामुळे मग माझं पेमेंट आता इथं $63 दाखवते मागच्या महिन्याचं. मी जास्ती प्रोडक्ट टॅग करत नाही, सगळ्या प्रत्येक व्हिडिओला नाही करत तरी सुद्धा. आणि मागच्या 28 दिवसाचं हे आहे. मागच्या 90 दिवसाचं जर आपण बघितलं टोटल तर तुम्ही बघू शकता इथे $198 झालते, त्यातले 131च मला पेमेंट येणार आहे. $66 माझे इथं कट झालेत जे की प्रोडक्ट रिटर्न केलं त्याने. तर हे आताच फीचर आलेलं आहे नवीन त्याच्यामुळे हे आत्ताचीच अर्निंग आहे, याच्या मागे मी केलेलंच नव्हतं. तर हा सगळा असं आपल्याला पेमेंट येतं यूट्यूबचं. म्हणजे जवळजवळ काही न करता फक्त एक टॅगच केलं एक प्रोडक्ट आणि त्याच्यातूनच मला जवळजवळ 7,000 ते 8,000 रुपये पेमेंट झालं होतं. त्याच्यामुळे हे केलंच पाहिजे. अशा छोट्या छोट्या गोष्टीमधूनच आपल्याला जास्त इन्कम करता येईल तेवढी करायची असतील. घरी बसून घर बसल्या एकदम आरामात आपल्याला हे पैसे भेटतात आणि डायरेक्ट आपल्या अकाउंटमध्ये येतात. जे यूट्यूबचा पगार येतो ना त्यासोबतच हे काउंट होऊन मिक्स होऊन येतं, असं वेगळं सेपरेट वगैरे येत नाही. तर ठीक आहे चला. तर आता मी तुम्हाला दाखवते की हे दिसतं कसं काय, कारण की व्हिडिओ अपलोड झालेला आहे. तर स्क्रीनवरती तुम्हाला दिसतंच आहे. आताच मी अपलोड व्हिडिओ केला आहे, 1च मिनिट झालंय, अजून 1ही मिनिट झालेलं नाहीये. आत्ता जस्ट 4 वाजता. तर बघा 9 व्ह्यूज आहेत. तर आता ज्यावेळेस आपण हे ओपन करू तर इथे तुम्हाला बघा कोपऱ्यावरतीच इथं जे काय आपण आता टॅग केलं होतं प्रोडक्ट तर ते टॅग केलेलं प्रोडक्ट वरतीच दिसतंय बघा. अफिलिएट म्हणून आले तिथेच ते टॅग प्रोडक्ट दिसतंय. आता ज्यावेळेस आपण हे प्रोडक्ट वरती क्लिक करू त्यावेळेस डायरेक्ट आपल्याला हे व्ह्यू म्हणजे डायरेक्ट फ्लिपकार्टमध्ये ॲपमध्ये घेऊन जातं आणि तिथून मग आपण आपला ॲड्रेस टाकून हे बाय करू शकतो. एक पाहिजे क्वांटिटी किती पाहिजे ते कस्टमरच्या हिशोबानुसार ते इथून बाय करू शकतात. तर अशा प्रकारे स्क्रीनवरती प्रोडक्ट दिसतं. खूप जणांना आश्चर्य वाटत होतं की असं स्क्रीनवरती प्रोडक्ट कसं काय दिसतं वगैरे. तर खूप सोपं आहे आणि खूप सोप्या भाषेतही मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केलेला. काही वेगळी अशी टेक्निकल भाषा वापरलेली नाहीये, एकदम साध्या भाषेत सांगितले. कारण खूप जणांनी मला रिक्वेस्ट केली होती स्क्रीनवरती कसं काय दिसतंय. तर बऱ्यापैकी जणांना माहिती आहे, पण जे नवीन आहे तर त्यांना माहीत नाहीये. तर कसा वाटला हा छोटासा व्हिडिओ मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि बराचसा गॅप पडला होता पण आता कंटिन्यू मी 2-3 दिवसातून एखादा व्हिडिओ टाकण्याचा प्रयत्न करेन. तुम्ही मला सजेस्ट करा कोणत्या विषयावरती तुम्हाला व्हिडिओ बघायला आवडेल. मी त्याच्यावरती सविस्तर आणि डिटेलमध्ये समजवण्याचा प्रयत्न करेन. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय बाय.